तर मित्रांनो, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. तर येत्या 31 तारखेला आहे मित्रांनो उज्जैन फॅस क्लब तर्फे आयोजित भव्य आणि दिव्य असं मैदान. तर मित्रांनो, गणेश चतुर्थीनिमित्त आयोजित केलेलं हे मैदान. या मैदानासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कोणकोणते टॉपचे नंदी सज्ज झाले आहे. त्याच्या आधी मित्रांनो, आपण मैदानाचं बॅनर बघून घेऊ. तर बॅनरमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बक्षिसाचे कंट्रीब्युशन आहे. 1000 रुपये एंट्री फी तुम्हाला या मैदानासाठी मोजावी लागणार आहे. मित्रांनो, प्रथम क्रमांकाला 1 लाख, द्वितीयला 71, तृतीयला 51, चतुर्थला 31, पंचमला 21, 6व्या क्रमांकाला 15 आणि 7व्या क्रमांकाला 11 अशा प्रकारे बक्षिस भेटणार आहे. एवढेच नाही मित्रांनो, क्वार्टर फायनल सुद्धा मैदानात अवेलेबल आहे. क्वार्टर फायनलचे बक्षीस तुम्ही बघू शकता. बॅनर जर दिसत नसेल तर व्हिडिओ क्वालिटी वाढवा, नाहीतर आपल्या चॅनलवरती बॅनर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बॅनर बघू शकता. तर मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण मित्रांनो तुम्हाला SCT लाईव्ह वरती दिसणार आहे. चला आता मित्रांनो, तुम्हाला सांगतो कोणकोणते टॉपचे नंदी या मैदानासाठी सज्ज झाले आहे. सर्वात पहिला जो नंदी या मैदानासाठी सज्ज झाला आहे मित्रांनो, तो म्हणजेच रायफल 81 मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद. त्याच्यानंतर मित्रांनो, हिंद केसरी भारत सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे. मित्रांनो, भारत सोबत तुम्हाला 81 चा पैरा दिसू शकतो. पैरासाठी एक स्पेशल व्हिडिओ आपल्या संध्याकाळी येणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो नंदी या मैदानासाठी सज्ज झाला आहे तो म्हणजे मित्रांनो मानगरकरांचा वादळ. मित्रांनो, त्याच्यानंतरचा जो नंदी आहे तो म्हणजे पिंटू सेट मोडक यांचा कॉकटेल. तर कॉकटेल मागच्या मैदानात मित्रांनो जबरदस्त असं कमबॅक कॉकटेलचा झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला वादळ आणि कॉकटेल पुढच्या मैदानात सज्ज दिसू शकता. पुढच्या मैदानात म्हणजे मित्रांनो 31 तारखेचं मैदान ज्याची आपण गोष्ट करत आहे. त्याच्यानंतर जो नंदी आहे मित्रांनो तो म्हणजे विठ्ठल नाना बुतकर यांचा दिवाण्या. तर मित्र गेल्या काही मैदानापासून दिवाण्या जो होता तो आजारी होता मित्रांनो, तर या मैदानासाठी तुम्हाला दिवाण्या सज्ज दिसू शकते. त्याच्यानंतरचा जो नंदी आहे तो म्हणजेच मित्रांनो रैना. फक्त हिंद केसरी भारतच्या दावणीतला रैनाला खतरनाक स्पीड आहे मित्रांनो, आणि रैनाची घरची गाडी सुद्धा तुम्हाला दिसू शकते, ते म्हणजेच भारत आणि रैना. पुढचा जो नंदी आहे तो म्हणजेच भोंगा. तर भोंगाचा विषय सांगितलं गेलो तर मित्रांनो, भोंगाचा पैरा तुम्हाला चालू सीझनचा बादशाह म्हणजेच साई सोबत दिसू शकते. साई सध्या मैदानात येते का नाही ते पण माहित नाही मित्रांनो, पण आला तर भोंगासोबत तुम्हाला साईचा पैरा दिसू शकतो. त्याच्यानंतरचा नंदी आहे मित्रांनो संभाजीनगरचा लखन. लखनचा विषय सांगायला गेलो मित्रांनो तर गेल्या काही मैदानापासून लखन तर पडलाच नाही आहे, तर पण या मैदानासाठी लखन तुम्हाला सज्ज दिसू शकते. त्याच्यानंतरचा जो नंदी आहे मित्रांनो तो म्हणजेच घोटकरांचा रॉकेट म्हणजे सर्जा. तर सर्जाचा पैरा सांगायला गेलो तर मित्रांनो सर्जाचा पैरा तुम्हाला पुन्हा बकासूर सोबत जोडून येऊ शकते, पण आता कन्फर्म आपल्याला सांगता येणार नाही. पैऱ्यासाठी संध्याकाळी एक व्हिडिओ येणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला रेडी राहायचं आहे. सर्जा जो आहे कन्फर्म रेडी झाला आहे मित्रांनो या मैदानासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो व्हाईट गोल्ड चिके सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे. चिकेचा पैरा तर आपल्याला संध्याकाळीच कळणार आहे, तर चिकेचा पैरा पण संध्याकाळी सांगतो. त्याच्यानंतर मित्रांनो शाकीर भाई पठाण यांचा चिमण्या. तर शाकीर त्याचे तुम्हाला 3 नंदी या मैदानासाठी दिसू शकते मित्रांनो. राजा पण येऊ शकते आणि सम्राट पण येऊ शकते. तर तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो चिमण्या आणि सम्राटचा पैरा सुद्धा दिसू शकते, पण संध्याकाळी पैऱ्यावरती व्हिडिओ येणारच आहे, तर त्यासाठी तुम्ही रेडी राहायचं आहे. त्याच्यानंतर विठ्ठल बुतकर यांचा तेजासोबत तुम्हाला कोणता नंदी दिसते हे तर संध्याकाळीच कळणार. त्याच्यानंतर मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे. त्यासोबतच मित्रांनो कंदूरचा राजा म्हणजेच अर्जुन आणि राजा ही घरची गाडी सुद्धा या मैदानासाठी दिसू शकते. त्यानंतर स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा सुद्धा या मैदानासाठी दिसू शकते. त्याच्यानंतरचा नंदी आहे मित्रांनो दॉर्लीकरांचा हरण्या. तर दॉर्लीकरांचा हरण्या या मैदानासाठी नाही दिसणार आहे, कारण हरण्याच्या मालकाशी बोलणं झालं तर ते म्हणत आहे की हरण्या जे आहे आता तुम्हाला गणपती नंतरच मैदानात दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो चटणी भाकरीचा पैलवान म्हणजेच घरणिकीचा राजा सुद्धा या मैदानासाठी सज्ज होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बक्याडॉनचा विषय राहिला तर बक्याडॉन सुद्धा या मैदानासाठी सज्ज होणार आहे. आणि मित्रांनो बक्याचा जर पैरा तुम्हाला माहित करून घ्यायचा असेल तर संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे, तर त्यासाठी तुम्ही चॅनलला जॉईन करून घ्या. आणि हो मित्रांनो, मथुरची अपडेट पण संध्याकाळपर्यंत सांगतो, मथुर येणार आहे की नाही मैदानासाठी, आणि पैरे पण तुम्हाला सांगतो बाकीच्या सगळ्यांचे. पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांना चॅनलला जॉईन करून घ्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र.